सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा गवरी मंदी गवार मै मंगळा काय संबंध काय? चंदनी लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या. अगं लक्ष्मी, काय होतंय तुला? काय झालं? काही टेन्शन आहे का? अगं काय झालं हिला? चल बघू बरं काय झालं तिला. काय झालं? अगं वैशू, कसे सांगू मी तुला? माझे कशातच लक्ष लागत नाही आहे. मला काय होत आहे माझे मला कळत नाही आहे. अगं मी आता नाही खेळू शकणार हा खेळ तुमच्यासोबत. अगं लक्ष्मी, होईल सगळं बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. तू या खेळानंतर ये माझ्या क्लिनिकला, आपण काहीतरी मार्ग काढूया. सांग आता, काय आहे तुझा प्रॉब्लेम? काय होत आहे तुला? अगं मला ना सारखी चिडचिड होत आहे, सोबत धडधड पण होत आहे. काय होत आहे मला मुळीच कळत नाही. अच्छा, तुझा प्रॉब्लेम आला माझ्या लक्षात. अगं हा प्रसंग तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो आणि ही तर रजोनिवृत्ती आहे, म्हणजेच मोनोपॉज.
यावर उपाय म्हणजे तू स्वतःला आनंदी ठेव. मुख्य म्हणजे स्वतःला वेळ दे आणि योग, मेडिटेशन यानेच दिवसाची सुरुवात कर. होईल सगळे बरोबर, घाबरू नको. हो वैशू, आत्ता मला तुझ्याशी बोलल्यावर थोडं बरं वाटत आहे. हो, यातून आलेला मुख्य संदेश म्हणजे येथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांना मला सांगायचे आहे, मासिक पाळी सुरू झाली की आपण मोठा उत्साह साजरा करतो, पण तीच रजोनिवृत्ती म्हणजेच मोनोपास झाल्यावर आपण कुठे काय स्वतःकडेच लक्ष देत नाही. हे कितपत योग्य? हा प्रश्न स्वतःने स्वतःलाच करावा आणि स्त्री शक्तीचा आदर करावा. धन्यवाद.